तमाम भारतीय समाजातील अनुसूचित जाती आणि जमाती, आदिवासी सर्व वर्गीकृत जमाती, जाती आणि विशेषतः या भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व समाज बांधव आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रवीण महाराज लोखंडे यांचा सप्रेम जय भीम, जय लवजी. मित्रांनो, मी आजच ॲडव्होकेट राजरत्नजी आंबेडकर साहेब यांचं एक आरक्षण वर्गीकरणावरती अतिशय सुंदर प्रकारचा असा एक व्हिडिओ पाहिला आणि साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीनं अवकडं वर्गीकरणाचा जो काही धोका आहे आरक्षण संपण्याचा किंवा जे घडलेलं आहे, जे भारताच्या सुप्रीम कोर्टने यावरती जजमेंट दिलेलं आहे, या संदर्भातले केलेले विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि खरोखर या भारतीय समाजातल्या असणाऱ्या वर्गीकृत जाती जमातींच्या संदर्भात केलेलं जे वक्तव्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आणि समाजाला जागृत करणारं आहे, समाजाला प्रेरणा देणारं आहे. खरोखर समाजामध्ये अशी काही शिकली सवरलेली माणसं आणि कायद्याचा अभ्यास असणारी माणसं ही जागरूक असली पाहिजेत, याबद्दल शंका नाही. मी सुद्धा मातंग समाजाचा एक तरुणपणापासून आजपर्यंतचा एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता या नात्यानं ॲडव्होकेट राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या विचारांना आणि त्यांच्या ज्ञानी बुद्धिमत्तेला मी सलाम करतो. अतिशय महत्त्वाच्या बाबी त्यांनी काही अगदी डिस्क्रिप्शनसहित सांगितलेल्या आहेत. खरोखर या भारतामध्ये अनादी अनंत काळापासून असणाऱ्या सर्व जाती जमातींना दूर ठेवून हे राज्य फक्त आमच्या बापाची मिरासदारी आहे अशा प्रकारची भूमिका असणारी जी माणसं आहेत, यांनी या देशात जन्माला आलेल्या सवर्ण सोडून इतर नागरिकांना दिलेली वागणूक, त्यांच्यावर केलेले अन्याय अत्याचार, त्यांच्यासाठी माणुसकीची असलेली भीकसुद्धा यांनी घातलेली नाही. आणि असाच समाज आता कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या समाजाला प्रवाहाच्या बाहेर काढू पाहतो. आणि म्हणून खरी गरज आहे आज की या देशामध्ये आरक्षण हे वाचलं पाहिजे. कारण आरक्षण मिळून उणीपुरी 70-75 वर्ष झाली. फार झालं तर 1-2 पिढ्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत. आणि आता शिकून आमची माणसं ही चांगल्या पद्धतीने शिकायला लागली, चांगल्या पद्धतीने विचार करायला लागले, चांगल्या पद्धतीचं राहणीमान सुरू झालं. अजून पूर्णत्वाला ही सामाजिक क्रांती गेलेली नसताना या देशामध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, त्यानंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशी सर्व काही या देशातली सामाजिक क्रांतीची अग्रणी यांनी मांडलेले विचार, यांनी केलेले प्रयत्न, अथक प्रयत्न, अहोरात्र कुठल्याही प्रकारचं अविश्रांत अशा प्रकारचे केलेले जे कष्ट आहेत, त्या कष्टांचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं या महापुरुषांचे उपकार न विसरण्यासारखे आहेत, न संपणारे आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही लढाई आता रस्त्यावर येण्याची गरजच आहे. याबद्दल कुठलीही शंका नाही. याबद्दल दुमत असण्याचं कुठल्याही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची भूमिका असता कामा नये.
आणि म्हणून मी या संदर्भात थोडंसं समाज बांधवांशी हितगुज करण्याच्या दृष्टीनं इथे बोलत आहे. खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असलेला जो विचार आहे तो अतिशय उच्च आणि उदात्त कोटीचा होता. माणुसकीनं भरलेला होता. नवे नवे बुद्धाच्या दयेनं भरलेला होता. आणि म्हणून एक बुद्धाचं प्रतिस्वरूप असलेले बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्मच मुळात भारताला एक दैवी देणगी लाभलेली आहे. संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवून ज्यांनी अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मानव्यशास्त्रापासून तर तुमच्या राजकीय राज्यशास्त्रापर्यंतचा अभ्यास सगळा केला आणि भारतीय सामाजिक निर्मिती, समाजाची निर्मिती आणि समाजाचा इतिहास या संदर्भात फार कष्टपूर्वक अभ्यास करून त्यांनी या भारतीय समाजाची व्यवस्थित धडी लावण्याच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः जे म्हणतायत की आमचा भारत आहे, आमचा धर्म मोठा आहे, त्या लोकांना सांगून देण्याचं काम केलं की इथे जन्माला आलेला प्रत्येक नागरिक हा या देशाचा सिद्ध ज्याला आपण म्हणतो की हक्काचा असा माणूस आहे. त्या प्रत्येक माणसाला भारतीय नागरिक म्हणून चांगल्या पद्धतीची वागणूक मिळावी, त्याचं जीवन चांगल्या पद्धतीनं सुटेबल असं जावं, त्याच्या जीवनाचा विकास व्हावा. जगाच्या पाठीवरती आम्ही आता भारत हा विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करायला पाहतो. परंतु खऱ्या अर्थानं भारताला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर कुठल्या एका धर्माच्या नावानं विश्वगुरू होता येणार नाही. धर्म ही तुमची वैयक्तिक बाब आहे. देवदेवता या तुमच्या वैयक्तिक बाबी आहेत, या तुमच्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत. त्या श्रद्धेच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकी नावाचा धर्म जो आहे तो जगतामध्ये प्रचलित करण्याच्या दृष्टीनं भारतानं विश्वगुरूची भूमिका निभवायला हवी आहे. कारण प्रत्येक धर्मामध्ये शेवटी त्या धर्माचं आचरण संहिता सांगत असताना शेवट अगदी कलशस्थानी तो विचार जो पोहोचला तो माणुसकीच्या धर्मापर्यंत पोहोचलेला आहे. मग तर तुम्ही हिंदू धर्म घ्या, ख्रिश्चन धर्म घ्या, मुस्लिम धर्म घ्या, बौद्ध धर्म घ्या, जैन धर्म घ्या. विशेषतः भारतामध्ये हे 4-5 धर्म जे आहेत ते प्रभावशाली आहेत. त्या धर्माच्या धर्मसंस्थापकांनी मानवाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून एकमेकाचा भाऊ आहे. ही सगळी ईश्वराची लेकरं त्याने एकाच कोणा जगनियंत्यानं निर्माण केलेली ही सृष्टी, इथे मानवता जन्माला आली पाहिजे, ती व्यवस्थित स्थिर झाली पाहिजे आणि त्या मानवतेचा दूत म्हणून भारतानं काम करावं अशा पद्धतीचा हा विचार आजपर्यंत अनेक महापुरुषांनी, अनेक तत्त्वज्ञांनी आणि अनेक साधू संतांनीसुद्धा मांडला. महाराष्ट्रामध्ये साधू संतांची परंपरा निर्माण झाली ती मुळातच मानवतेसाठी निर्माण झाली. मग ही एवढे सगळे धर्म असताना माणुसकीचा मानवधर्म हाच सगळ्यांना का महत्त्वाचा वाटला तर याचा विचार खोलवर जाऊन होण्याची गरज आहे. कारण बाकीच्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचा भेदभाव नाही. भारतामध्ये जो माणसांमध्ये भेदभाव होतो हा जगामध्ये नाही असं म्हणता येणार नाही. अनेक देशामध्ये गरीब श्रीमंत भेद आहे, चमडीचा भेद आहे, काळे गोरे असा भेद आहे. अनेक धर्मामध्ये पंथांचा भेद आहे. ख्रिश्चनमध्ये गेला तर प्रोटेस्टंट आणि कॅथोलिकचा भेद आहे. मुस्लिमांमध्ये गेला तर शिया, सुन्नी आणि सुफी असा भेद आहे. जैनांमध्ये गेले तर तुम्ही मूर्तिपूजक जैन आणि निसर्गपूजक जैन असा भेद आहे. हिंदू धर्मामध्ये गेलं तर भेदाचा नादच करायचा नाही इतकी भयानक परिस्थिती आहे. मग अशा वेळेला आम्ही कुठल्या बेसवर म्हणू शकतो की हा भारत आमचा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे? आम्हाला अजून जर माणुसकीच कळली नाही, अजून आम्हाला त्याच्यातली मानवताच कळली नाही तर आम्ही विश्वगुरू होऊ शकतो का याचा विचार निश्चितपणानं आपण केला पाहिजे. विषय थोडासा वेगळीकडे वळण्याच्या पूर्वी मी एवढीच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती करतो की ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलं, ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी मानवतेच्या बाजूने जायला पाहिजे, त्या माणुसकीच्या दिशेनं जायला पाहिजे होत्या, बाबासाहेबांनी केलेले कष्टाला सलाम करत असताना एवढं निश्चितपणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जगाच्या पाठीवरती आंबेडकरवादी म्हणून जे त्यांचे शिष्य किंवा जे त्यांचे अनुयायी आहेत
त्या अनुयायांनी थोडंसं सखोल आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आम्ही आजपर्यंत बाबासाहेबांच्या नावानं जयघोष करत बसलो, आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करत बसलो, परंतु हे करत असताना सामाजिक क्रांतीची चळवळ ज्या दिशेनं जायला पाहिजे त्या दिशेनं जाण्यापेक्षा ती उलट्या दिशेनं का फिरली याचं जर आपण चिंतन केलं तर निश्चितपणानं आत्मचिंतनाची गरज आहे. आम्ही कुठेतरी चुकलो आहोत. आम्ही ही चळवळ योग्य दिशेने नेण्यापेक्षा वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागतात. मी कोणाला दोष देणार नाही, मला कोणाला वाईट बोलायचं नाही, पण निश्चितपणानं आत्मचिंतन करा. जर कधी बाबासाहेबांनी सांगितलेल्या अनुसूचितल्या प्रत्येक जाती आणि जमाती, भटक्या विमुक्त जमाती या सगळ्यांना जर बाबासाहेबांचे अनुयायी बरोबर घेऊन चालले असते आणि हा बाबासाहेबांच्या एका विचाराच्या झेंड्याखाली, एका छत्राखाली या सर्व समाजाला सामावून जर घेतलं असतं या चळवळीनं, जिला तुम्ही दलित चळवळ म्हणता, त्या दलित चळवळीनं कधी आदिवासींचा विचार केला, कधी आदिवासींना जवळ केलं, त्यांना कुठली पदं दिली, कुठले भटक्या विमुक्ताच्या एखाद्या नेत्याला तुम्ही मोठं केलं, किंवा जे SCमध्ये बहुसंख्य किंवा बहुजन म्हणून मानले जातात ते बुद्धिस्ट म्हणजे पूर्वाश्रमीचे असणारे महार, मांग आणि चांभार आणि ढोर या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही मातंग समाजाला किती प्रमाणात बाबासाहेबांच्या विचाराच्या संघटनांमध्ये स्थान दिलं, किती ठिकाणी तुम्ही त्यांची उंची वाढवली, त्यांच्यातल्या सुशिक्षित वर्गाला तुम्ही पुढे घेतलं, किंवा खऱ्या अर्थानं अनुसूचित भटक्या जमातींमधले जे काही असणारे लोक आहेत, ही मी म्हणतो कदाचित ते 10वी-12वी शिकलेले असतील, पण ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत ना, त्यांना आपण कुठे कुठे ठेवलं याचा विचार जरा बारकाईनं करण्याची गरज आहे. आणि हा जर विचार आपल्याकडून आजपर्यंत झाला नाही 75 वर्षामध्ये, तर आज ही जी परिवर्तनाची उलट्या दिशेनं चाललेली जी चळवळ आहे, या चळवळीचं संपूर्ण खापर हा बाकीचा समाज तुमच्यावर फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा वेळ गेलेली नाही, अजूनही आपली चूक सुधारण्याची वेळ आपल्याला निश्चितपणे मिळालेली आहे. आपण हे सगळं आंदोलन किंवा या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना निश्चितपणानं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या समाजांना खरोखरच या आरक्षणाचा लाभ झालेला नाही, या आंबेडकर साहेबांच्या विवेचनामध्ये एक गोष्ट अशी आली की काही समाजांमध्ये अजून शिक्षणच नाही, तेवढी पात्रताच नाही, आणि मग त्यांना फर्स्ट नंबरचं आरक्षण दिलं जातं. A वर्गातलं आरक्षण दिलं जाईल, B वर्गातलं त्याच्यापेक्षाही आणखीन खाली असणाऱ्या लोकांचं आरक्षण हे ग्राह्य धरलं जाईल, आणि खरोखर जे पुढारलेले आहेत, जे थोडेसे शिक्षणानं किंवा नोकऱ्यांनी किंवा राहणीमानाने किंवा राजकीय विचारसरणीनं पुढं आलेले जे लोक आहेत ते बॅकफूटवर जातील. हा जो धोका त्यांनी सांगितला हा सत्यच आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. परंतु हे सगळं होण्याच्या पाठीमागे आपल्या चळवळीतून आपण विचाराच्या माध्यमातून ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या नाहीत, आणि म्हणून त्या लोकांना तशा पद्धतीची चुकीची मार्गदर्शन करणारी माणसं मिळाली, चुकीचे मार्गदर्शन करणारे नेते भेटले, चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या संघटना भेटल्या, आणि हा विचाराचा जो हॅमरिंग आहे त्या हॅमरिंगने त्यांनाही ते पटलं की खरोखर आमचा किती लाभ झाला बा, आमच्या समाजातली किती टक्के माणसं शिकली, किती टक्के नोकरीवरती गेली, किती टक्के राजदूत पदावर पोचले, किती टक्के ॲडव्होकेट झाले. आणि शासकीय व्यवस्थेला जेव्हा आरक्षणाच्या संदर्भात एखाद्या नोकरीचा विचार होतो आणि तिथं पदं भरली जातात, आंबेडकर साहेबांनी सांगितलं की पदं भरताना एक शिक्का आमच्यावरती मारला जातो की नॉट फाउंड सुटेबल. तर सुटेबल होण्यासाठीचा आम्ही बाकीच्या समाजांना बरोबर घेण्याचा किती प्रयत्न केला याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काही गोष्टी थोड्याशा बोलताना मला त्या कटू वाटतात, परंतु त्या सत्य आहेत म्हणून बोलावं असं वाटतं, कारण सत्य हे नेहमी कटू असतं आणि ते पचवायला जड जात असतं. ते कटू सत्य जर आपण विचारात घेतलं तर निश्चितपणानं आपण बाकीच्या समाजाचा विचार केलेला नाही ना. मातंगांना बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये तुम्ही महत्त्वाचं स्थान दिलं,
ना चांभारांना तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मोठं केलं, ना ढोरांना तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अग्रस्थानी नेलं. फक्त तुम्ही आमचे व्हा आणि आमचे म्हणून लढा आणि बाकीचं सगळं काय जे काय आहे ते आम्ही मिळवतो, आम्ही त्याचा लाभ घेऊ, अशा प्रकारची भूमिका या चळवळीतल्या अग्रस्थानी असणाऱ्या लोकांची असल्यामुळे इथे एक वेगळ्या पद्धतीचा विचार लोकांमध्ये पसरला गेला, वेगळ्या पद्धतीचा भ्रम लोकांमध्ये धर्मा झाला, वेगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या आणि या शंका कुशंका निर्माण होण्याला आणि ही चळवळ उलट्या दिशेनं प्रवास करायला कारणीभूत बाकीचा समाज नाही, तो आपण आहात हे निश्चितपणानं सत्य समजून घ्या. याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि हे आत्मचिंतन करून आता जर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्याला, सर्व जमातीतल्या जातीतल्या आणि माणुसकीचा झरा म्हणून जर या बाकीच्या समाजांना तुम्ही सामावून घेतलं, त्यांना तशा पद्धतीचं महत्त्व त्या ठिकाणी दिलं, तर निश्चितपणानं मात्र ही चळवळ रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. क्रांती ही एका दोघांच्या रूपानं कधी होत नसते. त्याच्यासाठी समस्त मानव जातीला आपण तो विचार पोचवला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्यातला स्वार्थ जो आहे तो स्वार्थ कमी करून, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेदभाव न करता, कुठल्याही प्रकारचा प्रत्येक जातीतला माणूस हा माझा भाऊ आहे, तो माझ्या इतका समकक्ष झाला पाहिजे, हा विचार जोपर्यंत आपण करत नाही ना, तोपर्यंत या चळवळीला खऱ्या अर्थानं समग्र चळवळीचं स्वरूप येणार नाही. कारण बाबासाहेबांच्या दलित चळवळीनं सुरुवात खूप चांगली केली, पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही मंडळींनी फक्त वैयक्तिक आणि व्यक्तिगत स्वार्थाच्या पोटी नेते मंडळींनी या चळवळीचा सत्यानाश करून घेतला. कुणी कोणाच्या दावणीला बांधलं गेलं आणि दावणीला बांधल्याच्या नंतर मात्र स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ही मंडळी स्वतःची पोटं भरत राहिली. परिणाम असा झाला की बाकीचा राहिलेला समाज जो तो भुताळ आणि आषाढ अशा नजरेनं या लोकांकडं पाहत राहिल्या आणि शेवटी त्यांची दारिद्र्य अवस्था निर्माण झाली आणि त्या दारिद्र्य अवस्थेमुळे मग ते वेगळ्या दिशेने विचार करू लागले. आणि म्हणून निश्चितपणानं एक बाबासाहेबांच्या वंशातील व्यक्ती, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्का अनुयायी आणि एकनिष्ठ अशा प्रकारची असणारी ही जी माणसं आहेत यांनी निश्चित आत्मपरीक्षण करावं आणि बाकीच्या असणाऱ्या समाजाला आपण आपल्या बरोबरीनं तितकंच महत्त्वाचं स्थान देऊन त्यांना पुढे न्यावं आणि निश्चित ही चळवळ चांगल्या पद्धतीने उभी करावी अशी एकच नम्र विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी बोलतो आहे. मी मातंग समाजाचा एक प्रबोधनकारी या नात्यानं समाजामध्ये प्रबोधन करत असतो. समाजाला जी आज जगण्यासाठीची गरज आहे, कारण 75 वर्षात लगेच कोणी काय मोठ्या पदावरती, राष्ट्रपती पदावरती माणसं गेली, राजदूत पदावरती माणसं गेली किंवा तुमच्या राज्यपाल पदावरती माणसं गेली, IAS अधिकारी झाले असतील, IPS अधिकारी झाले असतील, तरीसुद्धा ही फक्त वैयक्तिक स्वार्थापुरती राहणारी माणसं आहेत. यांना बाबासाहेबांच्या विचाराशी मला वाटतं खऱ्या अर्थानं काही घेणं देणं नाही. ही लोकं फक्त स्वतःचा तुंबड्या भरण्यासाठी या सगळ्या चळवळीचा फायदा करून घेत आहेत आणि चळवळीच्या नावाखाली बाकीच्या समाजाला आहे तिथं झोपवून ठेवलं जातं आहे. ही अतिशय चुकीची प्रथा या चळवळीमध्ये निर्माण झाल्यामुळं या चळवळीचं फार मोठं नुकसान झालं. नाहीतर एक पाहतो महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. बाबासाहेबांच्या चळवळीला बळ देणारं खरं राज्य महाराष्ट्र आहे आणि असं असताना 75 वर्षात आमच्या चळवळीतला एकही मुख्यमंत्री स्वतःच्या बळावर होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या चळवळीच्या जोरावरती इथं मुख्यमंत्री होऊ शकत नाही. माननीय काशीरामजी साहेबांना याबाबतीत धन्यता आणि मान्यता द्यावीच लागेल, कारण काशीरामांनी आपल्या चळवळीची सुरुवात केली ती महाराष्ट्रातून केली आणि महाराष्ट्रातून करत असताना याच आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी काशीरामजींना पाहिजे तेवढं सहकार्य केलं नाही. परिणामी काशीरामजींना त्यांच्या इलाक्यामध्ये जावं लागलं आणि तिकडून त्या चळवळीची सुरुवात एवढी मोठी त्यांची झाली की कुमारी मायावतीजी बहीणजी ज्या आहेत त्या बहीणजी 4 वेळेला UP सारख्या ब्राह्मणी साम्राज्य असणाऱ्या राज्याच्या 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या.
याचा विचार आम्ही करणार आहोत की नाही? आणि हाच विचार नेमका आमच्याकडं झाला नाही. आमच्याकडं बाकीच्या समाजाच्या नेतृत्वाला डावलण्याचं काम झालं, पायदळी तुडवण्याचं काम झालं. परिणाम असा झाला की ह्या दलित चळवळीला वाली कुणी उरला नाही. जी सवर्ण वर्गातली राजकीय मंडळी होती, या सवर्ण वर्गातल्या राजकीय मंडळींनी या चळवळीचे 3, 13, 9, 12, 1760 गट आणि मग त्या चळवळीकडं मजेनं, म्हणजे दुसऱ्याच्या घरात होळी पेटवायची ना आपण शेकत बसायचं, ते कधी कोणालाही शक्य होत नाही. माणसं तशा पद्धतीचा विचार करतात की जाऊ द्या, ज्याचं जळतं ना त्याचं जळू द्या, आपण शेकत बसू. पण शेकता त्या होळीनं जर कधी पेट घेतला तर मात्र मग शेकणारे त्याच्यात सापडल्याशिवाय राहत नाही. आजची परिस्थिती नेमकी तीच झालेली आहे. जे शेकू पाहत होते ती माणसं आज जळायला लागल्यानंतर जागी झाली आणि मग समाजाला सांगू लागले की आता तुम्ही रस्त्यावर या, आमच्या पाठीशी उभे राहा. मी म्हणतो तुमच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा तुम्ही बाकीच्या समाजातले नेतृत्व तयार करा, त्याला पुढं करा, त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणानं उभं राहा, मार्गदर्शन करा, आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवा आणि जाऊ द्या की संपूर्ण भारतभर चळवळ, जाऊ द्या की संपूर्ण भारतामध्ये ही क्रांती, आणि ही क्रांती होऊन पुन्हा एकदा आम्ही खरे इथले मूलनिवासी आहोत, आम्ही खरे इथले वंशज आहोत. आणि जर विचार केला तर आर्य अनार्य वाद हा अनादि अनंत काळापासून चालत त्या आर्य अनार्य वादामध्ये पुन्हा एकदा आर्यांची सरसी व्हायला लागली. एवढंच निश्चितपणाने आपण लक्षात ठेवा, कारण अनार्यांनी अनार्य चळवळीच्या नावाखाली अनार्य चळवळीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या भेदभावाच्या पुड्या सोडल्यामुळे आणि भेदभावानं ही चळवळ नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर ठेवलेली असताना आम्ही का अपेक्षा करावी? माझं म्हणणं एवढंच आहे, वाईट वाटून घेऊ नका. विनम्रतेची माझी विनंती आहे की पुन्हा एकदा आत्मचिंतन करा आणि या अनार्य असणाऱ्या किंवा मानवतेच्या क्रांतीची दिशा असणाऱ्या आंबेडकरी चळवळीनं निश्चित याच्यापासून बोध घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत आम्ही आमच्यातली सुधारणा करणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार पोहोचत नाही. कुणीतरी वर्गीकरणाची पुडी सोडली आणि वर्गीकरणाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांना भडकवण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना काही त्याला बळी पडले असतील, 100% नक्की या लोकांनी वर्गीकरणाची मागणी केली असेल. वर्गीकरण करण्याच्या पाठीमागची जी भूमिका त्यांना पटवून देण्यात आली ती चुकीची जरी असली तरी परिस्थितीच्या रेटाव्यानं ती त्यांना खरी वाटली, म्हणून त्यांनी ती मागणी केली आणि हे आरक्षण संपण्याच्या बेतात आलं. आज जेव्हा ते आरक्षण संपलं तेव्हा तुम्ही जागृत झालात, पण हे आरक्षण जिवंत असतानापर्यंत तुम्ही बाकीच्या समाजाचा विचार किती केला याचं आत्मचिंतन निश्चितपणानं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी विनंती करू इच्छितो की माझ्या बोलण्याचा राग मानू नका. सामाजिक लेवलला तुम्ही आम्ही सगळे भाऊ आहोत. कोणी कोणाचं कमी जास्तपणा किंवा उच्च नीच्च भेदभाव किंवा शिक्षणाच्या बाबतीत बाबा हा समाज कमी आहे मग त्या समाजाला थोडंसं त्या समाजाचं प्रबोधन करा, त्या समाजाला पुढं आणा, त्या समाजाला नोकऱ्यांच्या संधी काय आहेत त्या समजून द्या. हे आम्ही मिशनरी स्वरूपानं कधी काम केलं नाही. हे जर मिशनरी स्वरूपानं जर आंबेडकरी चळवळ चालली असती, खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी समस्त मागासवर्गीय समाजामध्ये, मग त्याच्यामध्ये ओबीसी असतील, आदिवासी असतील, दलित असतील, त्याच्यानंतर अनुसूचित जमातीतले असतील, भटके विमुक्त जमातीतले असतील, या सगळ्या समाजांना जागृत करण्याचं काम कुणाचं होतं? हे आपण का केलं नाही याचं आत्मचिंतन आपण करा आणि ते आत्मचिंतन करून त्या दिशेनं ही चळवळ न्यायचा प्रयत्न करा. निश्चितपणानं आपल्या विचारांना माझा नक्कीच सलाम आहे, परंतु हे आपले विचार जर सत्यात उतरवायचे असतील, पुन्हा एकदा जर या देशामध्ये तुम्हाला सामाजिक क्रांतीची चळवळ खऱ्या अर्थानं उजागर करायची असेल आणि सामाजिक चळवळीच्या क्रांतीच्या दिशेनं तुम्हाला हा समाज घेऊन जायचा असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या समाजाला एकत्र आणावं लागेल. बाबासाहेबांनी केलेले कष्ट, बाबासाहेबांनी केलेली मेहनत, बाबासाहेबांनी मिळवलेलं ज्ञान, बाबासाहेबांनी या मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेलं जे काम आहे
ते मानवतेच्या दृष्टीनं होतं, कुठल्या एका धर्माच्या माध्यमातून नाही, कुठल्या एका जातीच्या माध्यमातून नाही. हे तुम्हाला एकदा सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तोपर्यंत तुम्ही कितीही ही चळवळ पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला तर फक्त ही एका समाजाची चळवळ आहे असा लोकांचा समज झालेला आहे. तो समज आपण पुसून काढा आणि निश्चितपणानं पुन्हा एकदा मानवतेच्या क्रांतीच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये त्याची वाटचाल व्हावी. ती आपल्या खाली झाली तरी हरकत नाही. कुठल्याही प्रकारचा त्याच्याबद्दल कोणाचा हे असण्याचं म्हणजे शंका असण्याचं कारण नाही. निश्चितपणानं आपणच नेतृत्व करा, परंतु करत असताना मात्र सगळ्या समाजाला, सगळ्या समाजाच्या धुरीणांना, विचारवंतांना एकत्र घेऊन, नेते सोडून द्या, नेते नालायकच असतात, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. ही वैयक्तिक स्वार्थानं बरबटलेली मंडळी, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये म्हटलात की पहिले 136 खासदार पहिले सोडले पाहिजेत धरून, जे संसदेमध्ये आमचं नेतृत्व करू पाहतात. आमच्याबद्दलची कळवळच तुमच्या मनामध्ये नाही तर तुम्ही काय नेतृत्व आमचं करणार. आणि म्हणून अशा लोकांना बाजूला ठेवून जे खरे ज्ञानी, खरे बुद्धिवान, खरे समाजाच्या विषयी असणारी कळकळ आणि खरोखर बाबासाहेबांच्या विषयीची असणारी निष्ठा असणारी जी माणसं आहेत ना, ती माणसं एकत्र करा आणि निश्चितपणाने ही चळवळ पुढे न्या. एवढीच या प्रसंगी आणि या निमित्तानं मी आपल्याला विनंती करू इच्छितो. कारण राजरत्नजी, आपण एक उच्च शिक्षित, आपण एक उच्च विचाराचे आणि आपण निश्चित मानवतेच्या दृष्टीने विचार करणारे माणसं आहात, याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. आमचे निश्चितपणानं तुम्हाला 100% समर्थन असेल. आम्हीसुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. परंतु या बाबतीतला असणारा जो विचार आहे तो निश्चित आत्मचिंतन करा, त्याच्यात सुधारणा करा आणि सुधारणा करून या सगळ्या समाजाला, मग तो अगदी कुठल्याही कॅटेगरीतला अत्यंत गरीब माणूस असेल, कारण हे जातीनिहाय आरक्षण देत असताना बाबासाहेबांनी विचार केला की पहिला शिक्षणाच्या माध्यमातून हा सगळा समाज जागृत होईल. साहेबांना एक वेगळी क्रांती करायची होती. ती क्रांती नेमकी काय आहे, नेमका तो विचार काय, हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याला कमी पडलात, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. हा मी तुमच्यावर आरोप करत नाही, हे सत्य तुमच्यासमोर मांडतो आहे. हे सत्य आपण कृपा करून स्वीकारावं आणि या सत्याच्या दिशेने वाटचाल करावी. आपला विजय निश्चित आहे, निश्चित आणि निश्चितच आहे. जय भीम, जय लवजी.